नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी आचार शेलार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज आहे भोगी. तर आज माझ्या वहिनीने सांगितलं होतं की आजच्या दिवशी केस धुवावे लागतात आणि जो आज केस धुणार नाही तो आयुष्यभर रोगी राहील. त्याच्यामुळे कोणतीही रिस्क न घेता मी पहिली केस धुतली. कारण 2024-25मध्ये मी खूप सारे रिस्क घेतलेत. त्याच्यामुळे मला अजून काही नको आहे. त्यानंतर मी स्वामींची पूजा केली. स्वामींची पूजा करून झाल्यानंतर मला लागली होती भूक. त्याच्यानंतर मी घावणे करायला घेतले. तर माझी मम्मी म्हणायला तर सगळ्यांसाठीच बनव ना. त्यानंतर मी सगळ्यांसाठीच घावणे बनवले. सगळ्यात पहिला घावणा आमच्या छोटीला दिला, कारण तिचाच मूड ऑफ होता. त्याच्यामुळे ती घावणा खाऊन एकदम खुश झाली. त्याच्यानंतर मी देखील थोडा नाश्ता करून घेतला. त्यानंतर थोडी मी पडली, तर माझ्या मम्मीला तो माझा आराम बघवला नाही. त्यानंतर तिने मला लगेच कपडे धुवायला सांगितले. कपडे धुवून झाल्यानंतर वहिनीला म्हणाले, "बाई मी आता दमले, आता तूच वाळत टाक." त्याच्यानंतर मी थोडी झोपले. थोड्या वेळाने बघते तर मायरा रडत होती. मग तिला आईस्क्रीम खायला दिली, तर लगेच खुश झाली. त्यानंतर बघते तर 4:45 वाजलेले. आज माझी नाईट होती, त्याच्यामुळे लगेच डबा भरून घेतला. डबा भरून झाल्यानंतर लगेच तयार व्हायला घेतलं. पटापट सगळं आवरलं. त्याच्यानंतर मग स्वामींच्या पाया पडली. त्याच्यानंतर मग मी जॉबवरती जायला निघाली आणि थोड्या वेळात मी जॉबवरती पोहोचली. जॉबवरती पोहोचल्यानंतर बघते तर काय, कोणीच नव्हतं. एकदम शांतता होती. बहुतेक ओपीडी चालू झाली नव्हती वाटतं. आमच्या मॅडम देखील शांत बसलेल्या होत्या. मी जशी हॉस्पिटलला गेली लगेच पेशंट आला. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.